नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत भरली वांगी। भरली वांगी ही कोणालाच आवडत नाही असं नाही, सगळ्यांनाच आवडते आणि जरी कोणाला आवडत नसतील तर अशा प्रकारे करून बघा, सगळे मस्त आवडीने खातील। याच्यासोबत मी भाकरी केलेली आहे, तुम्ही वाटल्यास भातासोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता, मस्त लागतात। चला तर मग पाहूया भरल्या वांग्याची रेसिपी। त्यासाठी मी इथे फ्रेश वांगे घेतलेले आहेत, असे काटाळ वांगे घ्यायचे आहेत। त्याला आपण कट करून घेऊया। सुरुवातीला खालचा भाग जे कोणे असतात, काटे असतात ते काढून घ्यायचे आहेत सगळीकडून अशा प्रकारे, आणि देठ कट करून अशा प्रकारे मध्य भागातून 4 फाका करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून वांग्यामध्ये मसाला आपल्याला व्यवस्थित भरता येईल। आणि हो, वांगी कट करताना व्यवस्थित बघून कट करायचे, कारण बऱ्याच वेळेस वांगे किडके भेटतात, त्यामुळे कट करताना व्यवस्थित बघून कट करायचे। अशाच प्रकारे मी सगळे वांगे कट करून पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत, कारण जर वांगे असेच उघडे ठेवले तर काळे पडतात, त्यामुळे कट केल्यानंतर वांगे कधीही पाण्यामध्येच ठेवायचे। आता यामध्ये 1 चमचा मीठ टाकून आपण याला साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण मसाल्यांची तयारी करून घेऊया, जो आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे त्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, म्हणजेच 1 छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। याला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे इथे व्यवस्थित भाजून झालेले आहेत। आता त्याला एका ताटामध्ये काढून त्याच कढईमध्ये आपण 4 बोटा एवढा खोबरं घेतलेलं होतं, त्याला खिसून घेतलेलं आहे, तोही लालसर रंगावरती भाजून घ्यायचे। आणि त्यामध्येच 2 चमचे धने टाकलेले आहेत, तेही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता इथे धने आणि खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे, आपण याला मिक्सरमधून काढून घेऊया। सुरुवातीला आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते थंड झालेले आहेत, ते टाकून घेऊया। आणि नंतर यामध्ये 8-9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या टाकून घेऊया। आणि जे आपण खोबर आणि धणे भाजून घेतलेले होते तेही यामध्ये टाकून घेऊया। आता यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे। आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। इथे तुम्हाला मसाला जास्त वाटत असेल, पण हाच मसाला आपण वांग्यामध्ये भरणार आहोत आणि ग्रेव्हीसाठीही वापरणार आहोत। आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मटन मसाला, यामुळे भाजीला कलर आणि चव मस्त येते। आता इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हा सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बारीक कट करून घेतलेला कांदाही टाकू शकता, तोही चवीला मस्त लागतो। आता हा मसाला आपण वांग्यांमध्ये भरून घेऊया। वांग्यांमध्ये मसाला भरताना व्यवस्थित खालच्या साईडपासून दाबून मसाला भरून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे तुम्ही बघू शकता, असंच मी सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेते। इथे आता उरलेला मसाला आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत। ग्रेव्हीसाठी मी इथे एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घेते। तेल गरम झाले की यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये उरलेला मसाला टाकून घ्यायचा आहे इथे। आता तोही 2 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। इथे मी ज्या ताटामध्ये मसाला काढून ठेवलेला होता त्या ताटामध्ये पाणी टाकून मिसळून या मसाल्यामध्ये टाकून घेते आणि 2 मिनिटं परतून घ्यायचे। यामध्ये आता जे आपण वांगे भरून ठेवलेले होते ते टाकून यालाही व्यवस्थित परतून घ्यायचे 2 ते 3 मिनिटं खालीवरी करून। इथे मी 2 वाट्या पाणी गरम करून यामध्ये टाकून घेत आहे। तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त टाकून घ्यायचं आहे आणि वांगी शिजवून घ्यायचेत। आता इकडे वांगी शिजत आहेत तोपर्यंत मी भाकरी टाकून घेते वांग्यासोबत खाण्यासाठी। वांगे इथे दोन्ही साईडनी व्यवस्थित शिजून झालेले आहेत। आता यावरती कट करून घेतलेली बारीक कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मग तयार आहे आपली भरलेली वांग्याची रेसिपी। त्यासोबतच मस्त ज्वारीची भाकरी। मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, जेणेकरून मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील।
आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत. आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.